नमस्कार. मी हनुमंत कापरे, ॲस्क्लेपियस वेलनेस या संस्थेचा डिस्ट्रीब्युटर. आज आपल्याला तेरणी गडहिंग्लज कर्नाटक बाउंड्रीवरती जबरदस्त ऊसाचा आपल्याकडे रिझल्ट आलेला आहे. तर आपण तो स्वतः शेतकरी या भागातील शेतकरी आहेत की त्यांनाच विचारूया की त्यांना आपल्या या संस्थेचे डिस्ट्रीब्युटर नारायण सर, सचिन कुणके सर बुगडीकट्टी येथून, मलिक सर तेरणी यांच्या माध्यमातून त्यांना आपल्या संस्थेचे आपले ऑर्गॅनिक जैविकचे प्रोडक्ट मिळाले. तर आपण सरांच्या माध्यमातूनच आपण त्यांच्याच तोंडून आपण आलेला जबरदस्त रिझल्ट ऐकूया. सर नमस्कार. नमस्कार. तुमचं नाव काय? करवीर मारुती कायगिनकर. तुमच्या ऊसाच्या शेताला जो रिझल्ट आलाय तुम्ही तुमच्या शब्दामध्ये स्वतः एक आपल्याला सांगा. अतिशय उत्तम आणि सुंदर रिझल्ट आलेला आहे, त्याच्याबद्दल काही शंका नाही. कारण ज्यावेळी मी कमकुवत जमिनीमध्ये हा प्रोडक्ट वापरण्याचं ठरवलं आणि त्या पद्धतीनं मी पहिल्यांदा प्रोडक्ट सचिन कुणके सर आणि नारायण सरांनी येऊन सांगितले आणि त्यांच्याकडून हा प्रोडक्ट तुम्ही घेतला व सुरुवात केली. खरंच रिझल्ट अतिशय उत्तम आहे सर, काही शंका नाही. कोणकोणते प्रोडक्ट वापरलेत आपले? भूविटा आणि इको आरेल आता सुरुवातीला वापरले. भूविटा आणि इको आरेल आता सुरुवातीला वापरलेला आहे हे दोन्ही. आणि नंतर आता फवारणी घ्यायची आहे, पण अतिशय सुंदर रिझल्ट आलेला आहे. PGPR आणि ॲग्रो-90ची तुम्ही आता फवारणी घेणार आहात, तर तुम्हाला काय रिझल्ट कसा वाटला? तुम्ही कशा जमिनीमध्ये घेतला, तुम्हाला आता काय वाटतंय? नाही, अक्षरशः मी कमकुवत जमिनीमध्ये म्हणजे ज्याच्यामध्ये एक म्हणजे खोडवा आहे, म्हणजे खोडवा काढून तुरंत लावण. बरं, म्हणजे सलग 2 पिकं घेऊन सुद्धा काही हा. खत माती नसताना सुद्धा हा जबरदस्त तुम्हाला रिझल्ट आलेला आलेला आहे. दिसतोय. तर निश्चितच तुम्हाला आपले बाकीचं जे 6 एकर दुसरं ऊसाचं क्षेत्र आहे त्याला तुम्ही आता वापरणार का? नाही, वापरणार सर. आणि एकदम शिवाय तुम्हाला एवढा रिझल्ट आल्यानंतर आपल्या परिसरातील जे शेतकरी बंधू आहेत की आजची काळाची गरज आहे की भरमसाठ होणारा रासायनिक खतांचा खर्च कमी करून आज काळाची गरज आहे की आपलं उत्पन्न वाढलं पाहिजे. तर विषमुक्त भारत अभियानामध्ये सामील होऊन सर्व शेतकरी बांधवांना तुम्ही काय सांगाल? खरंच वापरा म्हणून सांगेन. ओके, चालेल. अशा पद्धतीने आज आपल्याकडे जबरदस्त असा रिझल्ट आलेला आहे. धन्यवाद.